नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मुनेश्वर सर आज घेऊन येत आहोत तुमच्यासाठी नवीन टॉपिक। त्या अगोदर मित्रांनो, हे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉनला टच करून पुढे जावे। आणि आता आपण आज नवीन टॉपिक चालू करणार आहोत, स्ट्रेस आणि त्या स्ट्रेसच्या काही टाइप्स जे आहेत या इलेस्टिसिटी चॅप्टरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइडमध्ये सेकंड पार्ट आपण बघणार आहोत। यामधला स्ट्रेस अँड मागच्या पिरियडमध्ये मित्रांनो आपण बघितलेलं आहेत डिफॉर्मेशन कसं होतं ते स्ट्रेस टाइप्स ऑफ स्ट्रेस आपण बघणार आहोत। डिफॉर्मेशन जर आपण बघितलं असेल तर डिफॉर्मेशन या स्ट्रेसच्या अगोदर आपण थोडंसं डिफॉर्मेशनवर बोलूयात। डिफॉर्मेशन, आता डिफॉर्मेशन आपल्याला माहित आहे की डिफॉर्मेशन मीन्स चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ द बॉडी। चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज द डिफॉर्मेशन असं आपण सांगितलेलं आहे। मग हे डिफॉर्मेशन किती प्रकारे होऊ शकते तर हे डिफॉर्मेशन कुठल्याही बॉडीमध्ये सॉलिड बॉडीमध्ये तीन प्रकारे होऊ शकतं। डिफॉर्मेशन मीन्स चेंज इन वन ऑफ द लेंथ ऑफ द बॉडी, चेंज इन लेंथ ऑफ द बॉडी। डिफॉर्मेशन तीन प्रकारचं होऊ शकतं। नंबर सेकंड, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द बॉडी, व्हॉल्यूम ऑफ द बॉडी। अनदर the change in shape of the body, change in shape of the body। बघा, जर डिफॉर्मेशन जर बघितलं आपण तर हे डिफॉर्मेशन तीन प्रकारे होऊ शकतं। इफ द इलास्टिक बॉडी when the force is applied on the elastic body, then the deformation आपण सांगितलं की deformation will be takes place and this deformation is takes place in the three way, maybe the change in length of the body, change in length of the volume of the body or change in shape of the body। असं तीन प्रकारचं डिफॉर्मेशन होऊ शकतं। हे आपल्याला सगळ्याला माहीत असायला पाहिजे। बघा, आता दुसरी आपण एक कन्सेप्ट सांगितलेली आहे। दुसरी कन्सेप्ट आपली अशी सांगितली होती की जर एखाद्या बॉडीमध्ये जर फोर्स जर अप्लाइड केला तर फोर्स अप्लाइड केल्याच्या नंतर डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये होते आणि डिफॉर्मेशन होते याचा अर्थ असा की चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ द बॉडी। जर एखादी वायर घेतला, एखादी लेन घेतली, एखादी स्क्वेअर ब्रॅकेट घेतला तर डिफॉर्मेशन कशा पद्धतीने होऊ शकतं तर तीन प्रकारे होऊ शकतं। एक तर चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम किंवा चेंज इन शेप। तीन प्रकारचं डिफॉर्मेशन होऊ शकते। ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, आता जाऊयात आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे ज्याचं नाव आहे स्ट्रेस। स्ट्रेसची आपण डेफिनेशन काय केलेली आहे? स्ट्रेस इज डिफाइंड ॲज, बघा स्ट्रेस कसं डिफाईन करणार आपण? स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इज इफ द अप्लाइड फोर्स or the deforming force or the restoring force per unit cross sectional area of the body, then it is called as the stress, then it is called as the stress। बघा, आता आपण बघितलेले आहेत की आपण जर इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ द बॉडी आर डिस्क्राइब द टर्म्स ऑफ द स्ट्रेस अँड द स्ट्रेन, ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत। द बॉडीज इफ द बॉडी it gets the deformation under the applied force, the restoring force are set into the internally and then opposite the change in shape or size of the body। पाहता ही स्ट्रेस कशी निर्माण होते। स्ट्रेस आणि या स्ट्रेन कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत की इलास्टिक बॉडीमधले जे काही बिहेवियर, ज्या काही प्रॉपर्टीज, जे काही गुणधर्म, जो काही बदल एखाद्या इलास्टिक बॉडीमध्ये होणार आहे तो बदल आपण याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन या दोन क्वांटिटीमुळे आपल्याला समजू शकेल की कशा प्रकारचं स्ट्रेस आणि स्ट्रेन एखाद्या बॉडीमध्ये तयार होतं। आता आपण काय सांगूयात बघा, एनी शेप, एनी साइज, एनी रिजिड बॉडी, इलास्टिक बॉडी consist of the large number of the molecules, consider large number of molecules
to form the body and the large number of molecule consist of the large number of the atoms, then we can say that the body is consist of the smallest particle as the atoms. आता इलास्टिक बॉडी पुरतच आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. बघा स्ट्रेस कसा डिफाईन करायचा. स्ट्रेस इज डिफाईन्ड ॲज अप्लाइड फोर्स. आपण काय करू, डिफॉर्मेशन करण्यासाठी अप्लाइड फोर्स करू. याच्यावर काय करू आपण, एखादा फोर्स देऊ, अप्लाइड फोर्स. देन व्हॉट हॅपन, देन द डिफॉर्मेशन विल बी टेक्स प्लेस. म्हणजे डिफॉर्मेशन होण्यासाठी तयार होईल. बरोबर आहे. म्हणजे डिफॉर्मेशन तयार झालं. डिफॉर्मेशन तयार झालं म्हणजे काय, ओरिजिनल शेप ऑफ द बॉडी विल बी चेंजेस. ओरिजिनल शेप ऑफ द बॉडी विल बी चेंजेस. देन वी गॉट सच टाईप ऑफ द बॉडी. म्हणजे अशा टाईपची आपल्याला बॉडी पाहायला मिळेल. कधी, जेव्हा आपण त्याच्यावर काय दिलात, फोर्स दिलात, आणि फोर्स दिल्याच्या नंतर काहीतरी त्याच्यात बदल झाला. ओरिजिनल तर शेप असा होता त्याचा, बरोबर आहे. मग तो चेंज झाला. चेंज झाला म्हणजे काय झालं, याच्यातले ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स हे कुठंतरी त्याच्या पूर्व जागेपासून खाली गेलेत. बरोबर आहेत. प्रेस केल्यामुळं, आपण त्याच्यावर फोर्स दिल्यामुळं खाली गेलेत. म्हणजेच त्या फोर्सला सुद्धा म्हणतात डिफॉर्मिंग फोर्स सुद्धा म्हटलं जाऊ शकतं त्यांना. त्या फोर्सला काय म्हणतात, दिस अप्लाइड फोर्स. आपण हा दिलेला जो फोर्स आहे, हा फोर्स काय तर म्हणून आपण त्याला अप्लाइड फोर्स, ऑर इट इज कॉल्ड ॲज द डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे कारण तो बदल घडून आणतो. डिफॉर्मिंग फोर्स ऑर इट इज कॉल्ड ॲज द, बघा हे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्याच्या खालच्या साईडनं जातील. बरोबर आहेत. ओरिजिनल शेपच्या खालच्या साईडनं, म्हणजे कुठंतरी ते बदललेले असतील आणि त्यांची टेंडन्सी काय असेल, इट इज डायरेक्टेड टुवर्ड द ओरिजिनल शेप. म्हणजे ओरिजिनल शेपमध्ये जाण्यासाठी हे त्याला खालून फोर्स देतील. बरोबर आहेत. आणि ओरिजिनल शेपमध्ये त्याला जेव्हा ते पार्टिकल्स त्याच्यापाशी जातील, खालच्या दिशेला जातील, तेव्हा ते फोर्सनी काय करतात, त्याला ढकलतात, वर जाण्यासाठी प्रयत्न करतात. आणि या फोर्सला म्हणत असतो आपण नेहमी रिस्टोरिंग फोर्स. द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द ओरिजिनल शेप, ओरिजिनल पोजिशन, कॉल्ड ॲज द रिस्टोरिंग फोर्स. देअरफॉर फ्रेंड्स, वी कॅन से दॅट द मॅग्निट्यूड ऑफ अप्लाइड फोर्स, म्हणजे आपण हे दिलेलं जे बल आहे ते इज इक्वल टू द डिफॉर्मिंग फोर्स. अप्लाइड फोर्स इज इक्वल टू द डिफॉर्मिंग फोर्स अँड इज इक्वल टू द रिस्टोरिंग फोर्स. आणि तेवढाच फोर्स असतो हा कोणता, रिस्टोरिंग फोर्स इज ऑल्सो. हा सुद्धा काय असतो, रिस्टोरिंग फोर्स. बघूयात आपण आता स्ट्रेसपर्यंत. स्ट्रेसच्या डेफिनेशनकडे आपण अजून गेलेलोच नाहीत. तर स्ट्रेसची डेफिनेशन आपल्याला अशी सांगते बघा. स्ट्रेस इज डिफाईन ॲज, स्ट्रेस इज डिफाईन ॲज इफ द बॉडी or the external force, if the external force produces the deformation in the body due to the applications of the force, then the stress is defined as, बघा, then the stress is defined as, stress कशी डिफाईन करू आपण, stress is defined as, इथे घेऊयात आपण, stress is defined as it is the ratio of, बघा कुठलाही फोर्स घेतला तरी तो सेमच आहे. हा दिलेला फोर्स आहे, त्याच्यामुळे डिफॉर्मेशन झालं. डिफॉर्मेशन म्हणजे शेप साईज बदललेले आहेत. इंटरमॉलिक्युलर्स ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्याच्या मूळ पोझिशन्सपासून, मेन पोझिशन्सपासून दूर गेलेले आहेत. म्हणून आपण त्यांना काय म्हणणार आहोत, रिस्टोरिंग फोर्स, किंवा त्यालाच आपण म्हणणार आहोत रिस्टोरिंग फोर्स पर युनिट, रिस्टोरिंग फोर्स, किंवा आपण त्याला म्हटलेलं आहे रिस्टोरिंग फोर्स, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द, बघूयात आपण स्ट्रेस. स्ट्रेस इज द रेशो ऑफ, हा रेशो आहे कशाचा, अप्लाइड फोर्स. बघा याला मी असं सांगणार आहोत, अप्लाइड फोर्स ऑर द डिफॉर्मिंग फोर्स, म्हणजे मॅग्निट्यूड तर सगळ्यांचं सेमच आहे ना. डिफॉर्मिंग फोर्स ऑर द रिस्टोरिंग फोर्स, ऑर द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स पा कुठला एक फोर्स घेतला तरी आपण चालेल, डिवायडेड बाय द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज द, is called as the stress, is called as the stress. Friends, stress कसा डिफाइन केलेला आहे आपण, stress is defined as it is the ratio of applied force or the deforming force or the restoring force
क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस. एखाद्या पर्टिक्युलर या एरियावर दिलेला आपण जो काही फोर्स आहेत की ज्यामुळं डिफॉर्मेशन होत आहेत, पर्टिक्युलर एरियावर जो काही आपण त्याला फोर्स दिलेला आहे आणि त्या फोर्समुळं काय झालं तर तो फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी. बघूयात आपण एक छोटंसं एक्झाम्पल आहेत माझ्याकडे. हा स्पॉन्ज आहेत, म्हणजे स्पंज म्हणतो आपण याला. इट इज द इलॅस्टिक बॉडी. व्हाय इट इज इलॅस्टिक बॉडी? बिकॉज दिस इज इन द ओरिजिनल शेप. ओरिजिनल शेपमध्ये आहे ती. वेन द सम फोर्स इज अप्लाइड ऑन इट. बघा मी फोर्स दिला, डिफॉर्मेशन झाला का? नाही. परंतु डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे ज्या फोर्समुळे काय होईल याच्यामध्ये बदल पाहायला मिळेल आता, ओरिजिनल आता अशा पद्धतीने. धिस फोर्स इज कॉल्ड ॲज द डिफॉर्मिंग फोर्स. धिस फोर्स इज कॉल्ड ॲज द डिफॉर्मिंग फोर्स. बट आफ्टर रिमूव्हल ऑफ द एक्सटर्नल फोर्स the body regains to its original shape. Then we can say that this is the elastic body. आणि हा जो फोर्स देत आहे मी पर्टिक्युलर एका एरियावर पहा, त्याला म्हणतात स्ट्रेस. काय म्हणतात त्याला? स्ट्रेस. बघा स्ट्रेस कसं डिफाईन करतो आपण? या पर्टिक्युलर कुठल्या तरी एखाद्या एरियावर दिलेला आपण फोर्स, पर्टिक्युलर एरियावर कुठल्या एखाद्या एरियावर आपण दिलेला फोर्स कॉल्ड ॲज द स्ट्रेस. अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस. बघा आता स्ट्रेसची आपण डेफिनेशनच करूयात आता. स्ट्रेस it is defined as the ratio of कशाचा रेशो? द रेशो ऑफ अप्लाइड फोर्स. बघा आता आपण डेफिनेशनमध्ये एक जरी फोर्स लिहिला तरी काही हरकत नाही, किंवा तिन्हीच्या तिन्ही लिहिले तरी काही हरकत नाही. अप्लाइड फोर्स किंवा डिफॉर्मिंग फोर्स or the restoring force per unit cross sectional area of elastic body is called as stress. बघा किती सोपी डेफिनेशन आहे स्ट्रेसची. स्ट्रेस इज डिफाइंड ॲज, कसं डिफाईन केलं आपण त्याला? स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस. अशा पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. जर मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करतो म्हटलं तर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल? स्ट्रेस इज इक्वल टू द दिलेला जो फोर्स आहे अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस. देअरफॉर द SI युनिट, आपण याचा फॉर्म्युला जर घेतला आपण स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स डिवायडेड बाय एरिया मीन्स F डिवायडेड बाय द A. देअरफॉर SI युनिट विल बी, SI युनिट काय पाहिजे याच्यातलं? SI युनिट विल बी, या फोर्सचं SI युनिट आहेत न्यूटन आणि एरियाचं काय आहे? मीटर स्क्वेअर. SI युनिट विल बी मीटर स्क्वेअर. आणि नीटच्या एक्झाममध्ये या स्ट्रेसवर कालच्या पेपरमध्ये जो क्वेश्चन विचारला होता मित्रांनो, डायमेन्शन्स ऑफ द स्ट्रेस. अरे डायमेन्शन ऑफ द स्ट्रेस जर काढायचं असेल आपल्याला तर कशा पद्धतीने काढू आपण? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर याचं जर डायमेन्शन आपल्याला जर काढायचं असेल तर याचं डायमेन्शन्स आपण कशा पद्धतीनं काढलेलं आहेत? LMT. आणि इथे किती निघाले होते आपले? याचं युनिट आहेत kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि डिवायडेड बाय द मीटर स्क्वेअर. kg म्हणजे 1 असेल, तिथे +1 असेल. हा मीटर छेदामध्ये 2 गेलेत म्हणजे तिथं अंशामध्ये 1 होता, -1 झालेत. आणि kg आणि टाईम मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर मीन्स -2. Therefore the dimensions of stress will be -1 in L, 1 in M, -2 in T. बघा अशा प्रकारे आपल्याला स्ट्रेस
ही कन्सेप्ट कळालेली आहे. काय केलं आपण इथे, स्ट्रेस इज डिफाईन्ड ॲज, बघा हे डिफॉर्मेशन आपल्याला महत्त्वाचं आहे पुढे. बघा स्ट्रेस इज डिफाईन्ड ॲज, स्ट्रेस कसे डिफाईन केली तर आपण, स्ट्रेस इज डिफाईन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ अप्लाइड फोर्स ऑर द डिफॉर्मिंग फोर्स ऑर द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस, इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस. अँड देअरफॉर द वी कॅन से दॅट द स्ट्रेस इज नथिंग बट फोर्स डिवाइडेड बाय द एरिया. मग कुठलाही फोर्स असू द्या, ऑल द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इज सेम. एकतर अप्लाइड फोर्स म्हणा किंवा डिफॉर्मिंग फोर्स म्हणा किंवा रिस्टोरिंग फोर्स म्हणा, या 3 फोर्सपैकी कुठलाही जरी एक फोर्स घेतलात, आपण जेवढा मॅग्निट्यूड देऊ त्याच्यावर, म्हणजे जेवढं या बॉडीवर आपण फोर्स देणार आहोत तेवढ्याच फोर्सने त्याच्यातले ॲटम्स मॉलिक्युल्स काय होतील या स्पंजमधले, तेवढ्याच फोर्सने वर येण्यासाठी सुद्धा फोर्स हे करतील. बघा आता इथे आपण थोडंसं टच केलं, इथे टच करूया, तिथे असं केलं, परंतु ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स कुठं येत आहेत त्याच्यावर, हे जर आपण फोर्स ते काढण्यासाठी आपल्याला खालून पण फोर्स देत आहेत, परंतु आपण जर त्याला सोडलं म्हटलं की बरोबर ते त्याच्या पूर्वावस्थेमध्ये येत आहेत. म्हणजे ते मॉलिक्युल्स हा तर फोर्स दिलेल्यामुळं झालं, परंतु तेवढ्याच फोर्सने हे पार्टिकल कुठे येत आहेत, वर येत आहेत. म्हणजे या फोर्सला म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स. द पार्टिकल विच आर डायरेक्टेड टुवर्ड द ओरिजिनल पोझिशन कॉल्ड ॲज द रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे दोघांचंही मॅग्निट्यूड कसं असते, जेवढा फोर्स दिला तेवढ्याच फोर्सने ते वरून येतात, म्हणजे हे दोन्ही सेम राहील म्हणून त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स, आणि मॅग्निट्यूड त्याचं सेम असते. आणि अशा पद्धतीने आपण स्ट्रेस ही कन्सेप्ट समजून घेतलेली आहे. बघूयात आपण आता दुसरी जी कन्सेप्ट आहे, टाईप्स ऑफ द स्ट्रेस. नेक्स्ट कन्सेप्ट इज टाईप्स. स्ट्रेसच्या काही टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ स्ट्रेस. टाइप्स of stress. There are the three types of the stress. One is called as the, आता बघा जसं आपण टाइप्स म्हटलेले आहेत, मग डिफॉर्मेशन ज्या टाइप्स आहेत आपल्या डिफॉर्मेशनच्या, चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन शेप, तशाच्या स्ट्रेसच्या सेम टू सेम ह्याच आहेत. बघा की स्ट्रेस कुठल्या बॉडीमध्ये, बघा आता हे कुठल्या बॉडी घेतलेल्या आहेत, लेंथ डिफॉर्मेशन कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये कसं होऊ शकते डिफॉर्मेशन, एक तर डिफॉर्मेशन त्याच्या लेंथमध्ये होईल, जर इलेस्टिक बॉडी असेल तर स्ट्रेट असेल तर त्याच्या लेंथमध्ये काहीतरी बदल होईल, जर काहीतरी तिला आकार असेल, व्हॉल्यूम असेल, बरोबर आहे, तर त्याच्या आकारामध्ये बदल होईल किंवा त्याच्या शेपमध्ये बदल होईल. 3 प्रकारच डिफॉर्मेशन होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे 3 प्रकारच डिफॉर्मेशन होते. म्हणून स्ट्रेसच्या साईजसुद्धा 3 प्रकारच्या होतात. एकाला म्हणतात लॉन्जिट्युडिनल, पहा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द, बघा याला अजून काय म्हणतात, लिनियर स्ट्रेससुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात, लिनियर. ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द टेन्साईल. बघा हे सर्व शब्द लक्षात राहू द्या. टेन्साईल स्ट्रेस. Number second, it is the volume stress. Number second is volume stress. Number second काय आहे, volume stress. आणि नंबर थर्ड आहे, नंबर थर्डला म्हणतात शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस. बघा अशा प्रकारच्या ह्या 3 टाईप्स आपल्याला स्ट्रेसच्या बघायच्या आहेत. काय आहेत टाईप्स ऑफ स्ट्रेसमध्ये, नंबर 1 लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, म्हणजेच लिनियर म्हणतात त्याला, किंवा टेन्साईलसुद्धा म्हणतात. टेन्साईल स्ट्रेस, ऑर द व्हॉल्यूम स्ट्रेस, ऑर द शेअरिंग स्ट्रेस ऑल्सो. शेअरिंग स्ट्रेस ऑल्सो, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण बघणार आहोत. बघूयात आता आपण थोडं पुढं जाऊन की हे लॉन्जिट्युडिनल, लिनियर किंवा व्हॉल्यूम कशा पद्धतीचं आहे. तर 1 नंबरला पहिले आपण सॉल्व करूयात. 1 नंबरला काय म्हणतात, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. आता अगोदरच आपण सांगितलेलं आहे लॉन्जिट्युडिनल ऑर द टेन्साईल म्हणून आपण याला, टेन्साईलसुद्धा म्हणता येईल याला, किंवा लिनियरसुद्धा म्हणता येईल याला. तिन्हीपैकी कुठलाही वर्ड आला तर विसरायचं नाहीत.
आणि नीट JEE मध्ये असे प्रश्न घुमून फिरून विचारतात. लिनियर किंवा टेन्साईल किंवा लॉन्जिट्युडिनल. आपण जर एकच शब्द जर आपल्याकडे असेल तर आपण दुसरा शब्द समजून जाऊ की आपल्याला येणार नाही, म्हणून असा होईल. बघा आता अगोदर सांगितलं आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस ऑर द टेन्साईल स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल मीन्स द इट इज रिलेटेड टू द चेंज इन लेंथ. बघा लॉन्जिट्युडिनल इट इज रिलेटेड टू द चेंज इन length of the body or the length of the any material or the elastic wire. Therefore we can define the longitudinal stress first of all. बघा आता longitudinal आपण की नाही longitudinal stress कशी डिफाईन करणार आपण इथे. लॉन्जिट्युडिनल आता बघा फोर्स डिवायडेड बाय द एरिया. बघा आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस याची आपण पहिले डेफिनेशन करूया. डेफिनेशन कशी होईल माहिती त्याच्यातली. इफ द अप्लाइड फोर्स. आता इट इज बघा आता लॉन्जिट्युडिनल म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्या पुढे ठेवायची आहे. इट इज रिलेटेड टू द लेंथ. इट इज रिलेटेड टू द लेंथ. मग आपण इथे कन्सिडर करूयात ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर इज कॅपिटल L. ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर कॅपिटल L. इलास्टिक वायर आहे. हॅविंग द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी किंवा क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द वायर कन्सिडर करू आपण. आर इट इज द रेडियस ऑफ द वायर स्मॉल आर. कॅपिटल A इट इज द एरिया ऑफ द वायर. ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर इज कॅपिटल L. बघा आता याच्यात डिफॉर्मेशन कधी होईल लेंथमध्ये. अशाच प्रकारची लेंथ असेल ना, मग अशा प्रकारची लेंथ असेल तर तो वायरच असायला पाहिजेत, बरोबर आहे. आपण कन्सिडर करूयात की इथे आपण जेव्हा त्याला वेट देऊ काहीतरी म्हणजे फोर्स देऊ तिथे mg एवढं वेट देऊ आपण तिथे, तेव्हा कुठं त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा कुठं आपल्याला डिफॉर्मेशन तिथे पाहायला मिळेल, आपल्याला बघायला मिळेल. मग हे डिफॉर्मेशन नसून इलॉंगेशन प्रोड्यूस इन द वायर. आणि एवढी लेंथ त्याची ओरिजिनल जर असेल तर एवढा मोठा त्याच्यात थोड्या प्रमाणात निग्लिजिबलमध्ये. ओरिजिनल लेंथ तर खूप मोठी आहेत, परंतु आता त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन झालं ते डिफॉर्मेशन असंच होईल कुठेतरी लेंथमध्ये, बरोबर आहेत. लेंथ म्हणजे कन्सिडर करू आपण एक वायर आहेत. वायरचा लेंथ कॅपिटल L आहेत, त्याचा रेडियस स्मॉल r आहेत, म्हणून त्याचा एरियासुद्धा इथं क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि त्या एरियाला आपण लोड देणार आहोत म्हणजे फोर्स देणार आहोत. फोर्स दिल्याच्या नंतर काय झालं की त्याच्यामध्ये इलॉंगेशन वाढलं. त्याच्यात लेंथ ऑफ द वायर विल बी इन्क्रीजेस and the length of the wire increases is called as the change in length or the increase in length of the wire, and is also called as the deformation. ओरिजिनल एवढा होता, आता डिफॉर्मेशन झालं म्हणजे बदल पाहायला भेटत आहेत. कशामुळं? ड्यू टू द अप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. म्हणून आपण डेफिनेशन कशी करणार आहोत याची. द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस ऑर द टेन्साईल स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इफ द एक्सटर्नल फोर्स. आणि हा वायर आपण कुठं केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे ते का रिजिड सपोर्टला. अरेंजमेंट बघायची. ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर कॅपिटल L, रेडियस ऑफ स्मॉल r L, one end of the wire is connected to the rigid support and the force or the weight mg is connected to the another free end of the wire. अशा प्रकारे आपण त्याला कनेक्ट केलेलं आहे. आणि तिथे आपण बघणार आहोत पाहता इलॉंगेशन प्रोड्यूस झालेले आहेत स्मॉल l ड्यू टू द अप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. बघा आता डेफिनेशन त्याची कशी सांगता येईल आपल्याला. पहा डेफिनेशन एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सांगूयात. इफ द अप्लाइड फोर्स, if the external force or the applied force is given to the material or the wire. एखाद्या वायरला आपण काय केला, फोर्स दिलेला आहे आणि फोर्स दिल्याच्या नंतर काय झालं त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इफ द एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी then the length of the wire will be changes. तिथं काय झालं आता माहिती आहे का, आपण एक्सटर्नल फोर्स दिल्यामुळं तिथं लेंथ ऑफ द वायर इज इन्क्रीज्ड. लेंथ ऑफ द वायर इट इज increased and length of the wire is increased and the stress is associated. If the applied force or the restoring force produces the change in length of the wire, definition मी सांगत आहोत. If the applied force or the restoring force produces
काय प्रोड्यूस केलं त्यांनी, प्रोड्युसेस चेंज इन लेंथ ऑफ द वायर, प्रोड्युसेस द चेंज इन लेंथ ऑफ the wire, change in length of the wire, and the stress is associated, म्हणजे आपल्याला तिथे स्ट्रेस पाहायला भेटत आहे, is called as the such type of the stress is called as longitudinal stress, is called as the longitudinal stress. बघा किती सोपी डेफिनेशन आहे, longitudinal stress. If the applied force or the deforming force or the restoring force produces the change in length of the wire and the stress is associated, बघा, and the stress is associated, such type of the stress is called as the longitudinal or the tensile or the linear stress. मग बघूयात आपण, मग लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आपल्याला कसं सांगता येईल, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. आता आपण स्ट्रेस कशाला म्हणतो, स्ट्रेस म्हणतो आपण अप्लाइड फोर्स, किंवा आता याला म्हणूया आपण दिलेला फोर्स, बरोबर आहे, पर युनिट एरिया, किंवा अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी. आता इथे काय झालं मित्रांनो, या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमध्ये अप्लाइड फोर्स जो दिलेला आहे, तर आपण फोर्स काय दिलात, एफ डिवाइडेड बाय द ए, एफ डिवाइडेड बाय द ए, देअरफॉर वी कॅन से दॅट एफ डिवाइडेड बाय ए इज नथिंग बट, एफ म्हणजे आपण काय दिलेलं आहे तिथे वेट, एफ इज इक्वल टू द एम जी, वेट दिल्यामुळे इलॉंगेशन प्रोड्यूस झालं. आणि एरिया ऑफ द वायर, एरिया ऑफ द वायर कसा असायला पाहिजे, एरिया ऑफ द वायर इट इज पायर स्क्वेअर. व्हाय इट इज पायर स्क्वेअर, बिकॉज जर वायर घेतला आपण तर त्या वायर एक सर्क्युलर पार्ट येतो त्याचा खाली, त्याला रेडियस असेल. आपण जर छोट्या मायक्रोस्कोपने किंवा टेलिस्कोपने त्याला जर बघितलं मायक्रोस्कोपने, तर आपल्याला तिथे मायक्रो स्क्रू गेजने तर आपल्याला त्याची लेंथ मेजर करता येईल स्क्रू गेजने. देअरफॉर एरिया इज इक्वल टू द पाय आर स्क्वेअर. देअरफॉर द लॉन्जिट्युडिनल stress is equal to the mg divided by the pi r square, mg divided by the pi r square. अशा प्रकारे आपण तिथे काढू शकतो. बघा किती सोपी डेफिनेशन आहेत. If the applied force produces the change in length of the wire and the stress is associated is called as the longitudinal stress. Therefore longitudinal stress is nothing but the applied force per unit cross sectional area. आता स्ट्रेसची डेफिनेशन आपल्याला आठवणं गरजेचं आहे. स्ट्रेस इज अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. therefore stress is nothing but the applied force, F divided by the A. F means आपण दिलेलं जे वेट आहे ते वेट mg divided by area pi r square. Therefore this is the expression for the longitudinal stress, and from this is the expression for the longitudinal stress. From this expression we can calculate easily the longitudinal stress of the body, and therefore SI unit should be same as that of the stress, because we are determining here stress. कारण इथे काय काढत आहोत आपण, स्ट्रेसच काढत आहोत. पण कोणती लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, and hence it is the unit SI unit should be same as that of the stress, that is Newton per meter square, and dimension is also same. L, M, T both are the same, -1, 1 and -2, and in this way we are explain longitudinal stress. Okay. Next topic is volume strain. Volume stress. The next topic is volume stress. बघितलं आपण आताच व्हॉल्यूम लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस कशा पद्धतीने काढलेले आहेत. मग तशीच डेफिनेशन करूयात आपण. इफ द
applied force, if the applied force or the deforming force, applied force or the deforming force produces the change in volume, produces the change in volume of the body, elastic body, and the stress is associated, such type of the stress is called as the volume stress, बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे डेफिनेशन केलेली आहेत. आणि व्हॉल्यूम स्ट्रेस कसं प्रोड्यूस होईल, मग त्यासाठी आपण एक डेफिनेशन केलेली आहे. व्हॉल्यूम स्ट्रेस इज डिफाइंड ॲज द अप्लाइड फोर्स ऑर द डिफॉर्मिंग फोर्स प्रोड्यूसेस द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द बॉडी अँड द स्ट्रेस इज असोसिएटेड ऑर द करस्पॉन्डिंग स्ट्रेस इज असोसिएटेड, सच टाईप ऑफ द स्ट्रेस इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम स्ट्रेस. बघा आता कशा प्रकारे होऊ शकतं याच्यामध्ये. सपोज आपण कन्सिडर करूयात की ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ द बॉडी व्ही आहेत, एखादी इलेस्टिक बॉडी आहेत, एखादा बलून आहेत, एखादा टेनिस बॉल आहेत, असं आपण कन्सिडर करूयात की ओरिजिनल व्हॉल्यूम आहे. वेन द फोर्स इज अप्लाइड इन द ऑल डायरेक्शन, त्याच्यावर काय केलं आपण, अप्लाइड फोर्स दिलेला आहे. अप्लाइड फोर्स दिल्यामुळं डिफॉर्मेशन प्रोड्यूस झालं आणि डिफॉर्मेशन अशा पद्धतीनं प्रोड्यूस झालं की नाऊ धिस बॉडी इज लाईक ॲज धिस, म्हणजे आता ही बॉडी कशी झालेली आहे या पद्धतीने. आणि म्हणून इथे जो काही त्याच्यात सगळ्या बाजूने फोर्स आल्यामुळे जे काही त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे, हा चेंज आपण कन्सिडर करूया डीव्ही. डीव्ही विथ द negligible change or the extreme change produced due to the applications of this force, and original volume of the body is capital V, change in volume is dV. Therefore the volume stress is defined as, volume stress आपण कशी डिफाइन करूयात, volume stress or the volume stress is defined as it is the ratio of, कशाचा रेशो, applied force or the restoring force per unit cross sectional area of the body is called as the volume stress. म्हणजे आपण म्हणूयात का असेला, volume stress is equal to the applied force per unit area. Therefore volume stress is nothing but, friends, it is the change in pressure. It is the change in pressure. Therefore it is represented as dP also, that is dP is equal to the applied force per unit area. This is the expression for the volume stress. बघा एकदम सोप्या पद्धतीने, कुठला फॉर्म्युला इथे यूज करायचा नाही. व्हॉल्यूम जो आपल्याला दिला त्या व्हॉल्यूममध्ये आपण नंतर कॅल्क्युलेशन करणार, परंतु बेसिक याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये dP इज इक्वल टू द F डिवाइडेड बाय द A or the F डिवाइडेड बाय A, द dP means the volume stress is represented as like this, and this is the second number of types of the stress called as the volume stress. आणि व्हॉल्यूम स्ट्रेस त्याच पद्धतीनं करणार. एस युनिट स्ट्रेसच आहे ते, म्हणून एस युनिट काय राहील, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन इज ऑल्सो सेम ॲज दॅट ऑफ द स्ट्रेस, LMT -1 1 -2. It is very very simple. Similarly, now we are going toward the third types of the stress called as the shearing stress. His third topic is shearing stress, or it is also called as the simply shear also. आणि याला shear सुद्धा म्हणतात. Simple, it is called as the shear or the shearing stress. And याची डेफिनेशन कशी करणार आपण, सेम टू सेम. इफ द applied force or deforming force, applied force or the deforming force produces the change in shape of the body. पहा इथं काय सांगत आहोत मी, change in shape of the body, then such type of the stress
change in shape of the body, such type of the stress is associated is called as the such type of the stress is called as the stress is associated is called as shearing stress is called as the shearing stress. सेम टू सेम, फक्त काय केलं आपण व्हॉल्यूमच्या ठिकाणी इथे चेंज इन शेप हा शब्द टाकलेला आहे आणि बाकी जशाला तसंच. आता इथे शेप कधी चेंज होणार? शेप याच्यामध्ये सपोज कन्सिडर करूयात की एखादा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट हॅविंग द ओरिजिनल शेप कन्सिडर करूयात आपण. त्याचा किती आहेत? ए बी सी आणि डी, ए बी सी डी. देअरफॉर व्हेन आता इथे काय करणार आपण? शेप कधी चेंज होणार? आता ओरिजिनल शेप त्याचा ए बी सी डी अशा पद्धतीनं आहे. ड्यू टू द अप्लिकेशन ऑफ द टेंजेन्शियल फोर्स, आपण तिथे काय करूयात? असा फोर्स देऊयात, टेंजेन्शियल फोर्स जर दिला देन द डिफॉर्मेशन विल बी ऑप्टेन. म्हणजे कसं होईल? या फिक्स्ड लेअरला काही करायचं नाहीत, या फिक्स लेअरला आपण ॲज इट इज ठेवूयात अँड देन द फोर्स इज अप्लाइड ऑन दिस टेंजेन्शियल फोर्स. म्हणजे ए बीलाच या लॅटरल लेअरला काय करू होतं आपण? फोर्स देऊयात. फोर्स दिल्यानंतर काय होईल? याला इकडच्या साईडनं फोर्स दिलात, या डायरेक्शननं फोर्स दिलात, या डायरेक्शननं फोर्स दिलात, तर ए विल बी डायरेक्टेड टुवर्ड द ए डॅश अँड बी इट इज डायरेक्टेड टुवर्ड द बी डॅश. म्हणजे देन द शेप ऑफ द ब्रॅकेट विल बी ऑप्टेन लाईक ॲज धिस. पहिले कोणता होता आपल्याकडे? ए बी सी डी. नाउ दिस इज चेंजेस इट्स शेप, दॅट इज ए डॅश बी डॅश सी अँड डी. चेंज झालेल्या शेपमध्ये. नाउ अकॉर्डिंग टू द डेफिनेशन शेअरिंग स्ट्रेस इज डिफाइंड ॲज, शेअरिंग स्ट्रेस आपण कशी सांगणार? शेअरिंग स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ अप्लाइड फोर्स or the deforming force per unit cross sectional area, per unit cross sectional area of the body is called as the shearing stress. Therefore shearing stress is equal to the shearing stress आपण कशी सांगणार? shearing stress applied force per unit area. मित्रांनो इथे तरी आपण डीपी लिहिलं, परंतु याला लिहित असताना काहीही करायचं नाही, ॲज इट इज त्याला ठेवायचं. म्हणून हा फॉर्म्युला कशाचा झाला? शेअरिंग स्ट्रेसचा. म्हणून याचं एस युनिट स्ट्रेसच आहे ते, म्हणून एस युनिट काय राहील? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अँड डायमेन्शन इट इज दॅट ऑफ द सेम, डायमेन्शन इट इज दॅट ऑफ द सेम एल एम टी -1 1 अँड -2. In this way friends we have explained here the volume stress, volume strain, volume stress, shearing stress and longitudinal stress. And like as we can consider here, we are explain here all the types of the stress and the types of the stress and the types of the stress. आणि याच्यावर दरवर्षी नीट JEE मध्ये पेपरमध्ये त्याच्यावर क्वेश्चन येत असतात आणि मॅक्झिमम मार्क आपण त्याच्यामध्ये मिळू शकतो. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि इतर विद्यार्थी मित्रांनाही सांगा. आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नमस्कार.